मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे 17 ते 18 वर्षाच्या मुलीसाठी शिल्लक राहिलेल्या साडीपासून सुंदर असा वन पीस कटिंग व शिलाई बघणार आहोत। अस्तरचा कपडा इथे मी 4 मीटर वापरणार आहे, उंची अनुसार आणि घेर अनुसार। सर्वात आधी वरच्या भागाचं कटिंग करून घ्यायचं आहे। अशी घडी करून घेते। घडी आपली इथे 4 पदरी झाली पाहिजे। हे पा परत एकदा अशी घडी करून घेते, म्हणजे एक बाजू आपली ते बंद झाली पाहिजे। बंद बाजू माझ्या बाजूला आहे। आता इथे वरच्या भागाची उंची 14 तयार ठेवायची, त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घेते। हे पा उंचीचं मार्किंग करून घेते। सर्वात आधी 14 इंच तयार आणि त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिंगसाठी लागतं। अशी एक लाईन ओढून घेतली। पूर्ण शोल्डर 13 आहे। 13चे निम्मे इथे मी 6.5 वरती मार्किंग करून घेते। शोल्डरच्या निम्म टाकावं लागतं, लक्षात ठेवायचं आहे। तुम्ही सुद्धा तुमचं पूर्ण शोल्डर मोजून घ्या किती आहे आणि त्याचं निम्म इथे मार्किंग करून घ्यावं लागतं। हे पा इथे मी माप टाकून घेतलं। 13चे निम्म केलं। हे पा 13च्या निम्म एवढं इथे तुम्हाला माप टाकून घ्यायचं आहे। गळारुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते। इथे मी गळारुंदीसाठी 2.5 इंच मार्किंग करून घेतलं। आता इथे बघू शकता जेवढं मी शोल्डर ठेवलं तेवढंच मुंड्यासाठी सुद्धा इथे मी मार्किंग करून घेते। हे पहा जेवढं शोल्डर ठेवलं तेवढंच मुंडा इथे मी मार्किंग करून घेतलेला आहे। हे पहा अशा पद्धतीने इथे मी अशी लाईन ओढून घेतली। आता समोरचा आणि पाठीचा गळा मी सेमच ठेवणार आहे। 6 इंचावरती मार्किंग करून घेते। गळारुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते। लाईन ओढून घेते। ह्या बाजूला सुद्धा मी अशी लाईन ओढून घेते। छाती 35 आहे। 35चा चौथा भाग 8.25 वरती मार्किंग करून घेते। तुमचं सुद्धा मोजून घ्या चौथा भाग किती आहे, साईज अनुसार इथे तुम्ही मार्किंग करून घ्यायचं आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन। हे पा छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन इथे मी घेतलेला आहे। कमर घेर आहे 32। आता 32चा चौथा भाग इथे मी 8 इंचावरती मार्किंग करून घेते। हे पा 8 इंचावरती मार्किंग करून घेते। तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने किती कमर घेर आहे तेवढं तुम्ही ते चौथा भाग मार्किंग करून घ्यायचा आणि 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे। आता इथे मी अशी लाईन ओढून घेते। तुमच्या साईज अनुसार तुम्ही छातीचा चौथा भाग, कमर घेरचा चौथा भाग टाकून घ्यायचं मार्किंग करून आणि 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी ठेवावंच लागतं। आता इथे मी मुंड्याला आकार देऊन घेते। हे पा मध्य करून घ्यायचा, मार्किंग करून घ्यायचं आहे। आता समोरचा मुंडा 1.25 इंचावरती मार्किंग करून घेते। समोरचा मुंडा इथे मी 1.25 इंचावरती मार्किंग करून घेतला आणि पाठीचा मुंडा 1.25 इंचावरती मार्किंग करून घेते। हे पा मार्किंग करून आपल्या इथे झालेलं आहे। आता इथे मी मुंड्याचा आकार देऊन आकार द्यायला इथून सुरुवात करायची आहे। इथून पहिला आकार थोडासा बाहेरून घेतला मी, नंतर अशा पद्धतीने दिलेला आहे, म्हणजे इथे कुठलाही प्रॉब्लेम येत नाही। आता दुसरा आकार देताना हे पा असं द्यायचं आहे। इकडच्या बाजूला थोडंसं 2 लाईनी बाहेरच्या बाजूला घ्यायचं आहे। अशा पद्धतीने वरच्या बाजूला आकार इथे देऊन घ्या आणि थोडंसं इथे अर्धा इंचने डाऊन करून घ्यायचं आहे, म्हणजे काय होतं गोळ आणि चुनी येत नाही। हे पहा हे 2 इंच घेतलं का इथूनच घ्यायचं ह्या बाजूला। दोन्ही सुद्धा आकार त्याच पद्धतीने आपल्या इथे येणार आहे। हे परफेक्ट मार्किंग आपल्या इथे करून झालेलं आहे। आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे। हे पहा हे इथून मधून मी कट करून घेतलं। आता ही आपली पाठीची बाजू राहणार, कारण की एक मुंडा आपण इथे कट करून घेतला ना। आता ह्याच्यावरती आपण इथे आकार सुद्धा दिलेला आहे। आता हे आपण समोरची बाजू ठेवूया। हे पहा एकावरती एक असं मी ठेवून घेतलं। आता हे मी हे पहा इथून हे पहा हे 2 इंच आहे ना, इथून मी हे थोडंसं असं कट करून घेते। इकडच्या बाजूला ज्या पद्धतीने आपण थोडासा बाहेरच्या बाजूला आकार दिला का, हे पहा अशा पद्धतीने इथे वरच्या बाजूला कमी कमी करत अशा पद्धतीने इथे मी हे कट करून घेतलं। बघू शकता मुंड्याचा आकार सुद्धा एकदम असं व्यवस्थित आपल्या इथे येऊन जातो। आता इथे समोरची बाजू आहे, आपण आत्ताच मुंडा कट करून घेतला। आता इथे समोरच्या गळ्याचा आकार देऊन घेते। हे पहा आवडीनुसार सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता। आता हे मी इथे कट करून घेते। आता पाठीचा गळा आवडीनुसार ठेवू शकता। आता इथे मी गोलच ठेवणार आहे। इथे मी गोलच गळ्याचा आकार देऊन घेते आणि कट करून घेते। इथे बघू शकता हा साडीचा कपडा आहे। घडी करून घेते, डबल घडी करून घ्यायची। हे पहा डबल घडी आहे, लक्षात ठेवा। आता पाठीची बाजू घ्यायची आहे, अशी ठेवून घेते आणि कट करून घेते।
इथे आपलं कटिंग करून झालेलं आहे, बघू शकता. समोरची बाजू सुद्धा आणि पाठीची सुद्धा बाजू. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आता हे आपण 2 इंच घेतलं होतं ना जास्तीचं मार्जिन, तिथे थोडंसं कट देऊन घ्या. आता इथे आपल्याला अस्तरच्या घेरची उंची मार्किंग करून घ्यायची आहे. हे पहा, कपडा ओपन आहे पूर्ण, घडी करून घ्या. एक बाजू आपली ते बंद झाली पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला इथे घडी करून घ्यायची आहे. बघू शकता पूर्ण अस्तरचा कपडा, एक बाजू बंद झाली पाहिजे. लक्षात ठेवत जाई नेहमी पद्धत. आता इथे काय करायचं हे पहा, लक्ष देऊन बघा फक्त. आता ही बाजू ह्या बाजूला असा कपडा ठेवून घेते मी अस्तरचा पूर्ण, म्हणजे आपली ही खालच्या घेरची उंची होणार. लक्षात ठेवा. हे पहा अशा पद्धतीने इथे मी पकडते. 4 पदरी घडी झाली पाहिजे, लक्षात ठेवा नेहमी. हे पहा, हे 4 पदर आहेत, लक्षात ठेवायचं आहे. इथे मी अशी घडी करून घेते. ही बंद बाजू माझ्या बाजूला आहे. आता इथे आपल्याला पूर्ण साडीच्या घेरची उंची 38 तयार ठेवायची आहे, पण त्यामधून 1 इंच कमी करून आपल्याला इथे 37 इंच अस्तरची उंची ठेवायची आहे. लक्षात ठेवा, साडीच्या कपड्याची घेरची उंची 38 ठेवायची आहे. आता हे 37 आहे. आता इथून वरून मी 37 जिथपर्यंत येत आहे, बघू शकता इथपर्यंत येत आहे माझं. इथे मी मार्किंग करून घेते एका लाईनीमध्ये. लक्षात ठेवा. आता हे इथे मी कट करून घेते. जेवढी उंची पाहिजे असेल तेवढी एका लाईनमध्ये इथे मी कपडाचा कट करून घेतलेला आहे. इथे आपण एवढ्याच उंचीचं बरोबर अस्तरची उंची कट करून घेतलेली आहे. हे पहा इथपर्यंत. आता इथे वरच्या भागाचं केलेलं कटिंग घ्या. ही आपली पूर्ण बंद बाजू, लक्षात ठेवा, वरच्या भागाची, आणि ही सुद्धा आपली पूर्ण बंद बाजू आहे, लक्षात ठेवा. आता इथे बघू शकता बंद बाजू बंद बाजूला झाली पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने इथे ठेवून घ्या. वरच्या भागाचं कटिंग घ्यायचं आहे, म्हणजे काय होतं, कमर घेर एकसारखा होतं, फिटिंगला कमी जास्त होत नाहीये. आता हे आपण 2 इंच घेतलं होतं का नाही जास्तीचं, हे पहा इथे सुद्धा मार्किंग आहे आपण केलेलं. इथे सुद्धा घ्या करून असं ह्याच्यावरती, म्हणजे काय होतं एवढी सेम इथे सुद्धा मार्किंग करून घ्यायची. बघू शकता हे बरोबर झालेलं आहे. इथे सुद्धा बघू शकता असं मार्किंग करून घ्या, म्हणजे काय होतं कमी जास्त अजिबात होत नाहीये, ते लक्षात ठेवायचं नेहमी. हे पहा असं ठेवा, बंद बाजू बंद बाजूला झाली पाहिजे, आणि इथे तुम्हाला मार्किंग करून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवा. वाटलंच तर काय करा, इथे एक असं ठेवून इथे सुद्धा एक 2 इंचचं मार्किंग करून घ्या. एवढं आपल्याला इथे जास्त कपडा वापरायचा आहे त्यासाठी. आता इथं काय करायचं, हे पहा इथून क्रॉसमध्ये लाईन ओढत घ्यायची आहे. क्रॉसमध्ये, लक्षात ठेवा, हे पाशी क्रॉसमध्ये लाईन ओढत ओढत ह्या बाजूला हे अशा पद्धतीने तुम्ही ते पट्टीचा वापर करायचा आहे. हे पाशी खालीपर्यंत क्रॉसमध्ये अशी इथे आपल्याला लाईन ओढून घ्यायची आहे. आता इथून ह्या बाजूने काय करायचं आपल्याला, वरच्या बाजूला हे पहा थोडंसं अर्धगोल आपल्याला इथे आकार देऊन घ्यावा लागतो. 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्या. इथून वरच्या बाजूला इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. बघू शकता ह्या पद्धतीने इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं, थोडासा गोल आकार देण्यासाठी. आता इथे ह्या बाजूला ही आपली बंद बाजू, लक्षात ठेवा, हे पहा 4 पदर आहेत, आणि ही आपली ओपन बाजू, हे सुद्धा आपले 4 पदर आहेत. आता इथे काय करायचं, हे पहा अशा पद्धतीने थोडासा अर्धगोल आकार देऊन घ्या, म्हणजे कोपरा तयार होत नाहीये, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे, थोडंसं क्रॉसमध्ये. हे पहा अशा पद्धतीने इथं परत हा अर्धगोल आकार दिलेला, हे पहा इथून हा इकडच्या बाजूला असा हा कट करून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता हे मी इथून मधून हे कट करून घेते, आणि काय करा थोडंसं मार्किंग करून घ्या इथे फिटिंगसाठी. हे पहा अशा पद्धतीने. आणि हा आपला मध्य आहे, वाटलं तर थोडंसं मार्किंग करून ठेवा. हे खूप महत्वाचं आहे फिटिंग करताना, त्यासाठी थोडंसं ह्याच्यावरती असं मार्किंग करून ठेवा इथे सुद्धा, म्हणजे चुकत नाहीये त्यासाठी. आता ही साडी आहे, बघू शकता मी पूर्ण अशी ओपन करून घेतली. हे अशा पद्धतीने. आता इथे आपला घडी करून घ्यायची आहे. इथे 4 पदरी घडी करून घ्या. तुम्हाला घेर जास्त हवा असेल तर जास्त घ्या. हे अशा पद्धतीने इथे मी एकदा घडी करून घेतली, आणि परत एकदा इथे मी घडी करून घेते. हे अशा पद्धतीने मी माझी जेवढी शिल्लक आहे तेवढीच इथे वापरलेली आहे. जर तुम्हाला जास्त घेर आवडत असेल तर जास्त सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये घेऊ शकता. आता इथे बघू शकता मी 4 पदरी घडी करून घेते, म्हणजे काय उंचीचं माप टाकायला सोपं पडेल त्यासाठी. हे पहा मी ते 4 पदरी अशी घडी करून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला कटिंग केलेला अस्तरचा कपडा घ्या. हे पहा एकसारखं करून घ्या, फक्त इथे खालच्या बाजूला एकसारखं करून घ्यायचं आहे. आता अस्तरचा कपडा घेतला. हे पहा ही बंद बाजू आहे, लक्षात ठेवा, ही आपली बंद बाजू. आता ह्याच्यावरती ठेवून घेतलं मी. आता उंचीला आपण 1 इंच जास्ती घ्या इथे,
त्या पद्धतीने उंची टाकून घ्यायची, लक्षात ठेवा. 1 इंचाने जास्त घ्या इथे मार्किंग करून. 1 इंच जास्त घ्यायला फक्त विसरू नका, कारण की आपण काय केलं होतं, 1 इंच उंची कमी करून घेतली होती ना अस्तरची, 1 इंच उंची कमी करून घेतली होती, म्हणून खालच्या बाजूला थोडंच 1 इंच जास्त घ्या इथे, ते लक्षात ठेवायचं आहे. हे बरोबर झालेलं आहे माझं. आता उंचीला मग एवढं ठेवायचं आहे. आता हे वरच्या बाजूचं शिल्लक आहे ना, तेवढं एका लाईनीमध्ये कट करून घेते. हे पहा, ही वरची बाजू लक्षात ठेवायचं. हे पहा, इथे आपण हे कमी घेतलं होतं ना 1 इंचाने, लक्षात ठेवा. मग त्याच्यासाठी 1 इंच जास्त घेतो, सोडून दिलं ना मी. हे पहा, सोडून दिलं. आता इथे काय आपले धागे निघणार नाहीत, काठाची पट्टी सुद्धा आहे. आता ही वरच्या बाजूची बाजू एका लाईनीमध्ये कट करून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने इथे मी असं कटिंग करून घेतलेलं आहे, बघू शकता. एकदम अशी सोपी पद्धत आहे. हे ठेवूनच नंतर कट करून घ्या, म्हणजे उंचीला बरोबर तुमचं मार्किंग ह्याच्यामध्ये होऊन जाणार आहे. एकदम अशी सोपी पद्धत आहे. आता हे मी बाजूला ठेवून घेते. आता हे मी ओपन करून घेते पूर्ण. हे पहा, ओपन करून घेतलं पूर्ण. आता इथे हे मधून कट करून घेते. हे पहा, अशा पद्धतीने, म्हणजे एक समोरचा घेर आणि एक पाठीच्या बाजूचा घेर होणार आहे आपला इथे. त्यासाठी इथे मी मधून असं कपडा कट करून घेतलेला आहे, बघू शकता. हे पहा, अशा पद्धतीने एक पाठीचा आणि एक समोरचा घेर इथे मी कपडा कट करून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे, अस्तर. परत ह्याच्यावरती मी दुसरा अस्तर ठेवून घेते. दोन्ही सुद्धा बाही आपल्याला इथे सोबत कट करून घ्यायचे आहेत. हे पहा, घडी करून घेते. 4 पदरी झाली घडी. हे पहा, आपली ओपन बाजू असणार आहे, लक्षात ठेवा. बंद बाजू माझ्या बाजूला आहे. आता बाहीची उंची 10 तयार ठेवायची आहे. 1 इंच वाढून घेणार आहे. बाही उंची अधिक 1 इंच मार्किंग करून घेते, बरोबर भरते. उंचीचं मार्किंग व्यवस्थित झालेलं आहे. आता इथे काय करा, पाठीची बाजू घेतली तरी चालेल किंवा समोरची बाजू घेतली तरी सुद्धा चालेल. नेहमीप्रमाणे अर्धा इंच कमी करून घ्यायचं. हे पहा, अर्धा इंच इथे मी कमी करून घेतलं. ओपन करून घेत्या, म्हणजे समजायला सोपं पडेल. आता इथे अर्धा इंच कमी करून घेतलं. तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरा. आता इथे टेप फक्त ज्या पद्धतीने आपण बाही जोडतो ती पद्धत वापरायची. टेप फक्त असा फिरवून घ्यायचा. 10.25 इंच भरते. आता मग काय करायचं, ही आपली बंद बाजू, मग जेवढं भरेल ना तेवढी इथे मार्किंग करून घ्या, कारण की बाही सुद्धा जोडायला परफेक्ट पुरली पाहिजे, लक्षात ठेवत जा नेहमी. आता इथे बरोबर असं मार्किंग करून आपलं इथे झालेलं आहे. आता इथे मी अशी लाईन ओढून घेते. हे बघू शकता, घडीचं मार्किंग झालेलं आहे. हे आपलं उंचीचं मार्किंग सुद्धा इथे आपल्याला झालेलं आहे. आता इथे मी इथे 3 इंचावरती मार्किंग करून घेते. वरून इथे मी 3 इंच घेतलेलं आहे बाहीच्या उंचीनुसार. आता इथे दंडघेरसाठी इथे मी 5.5 किंवा 6 इंचावरती मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल. आवड्यानुसार सुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता. आणि 2 इंच शिलाई मार्जिन. इथून आतमध्ये 2 इंच घ्यायचं आहे. बंद बाजून 1 इंचावरती मार्किंग करून घेते आणि थोडंसं इथे अर्धा इंचाने आत यायचं थोडंसं, म्हणजे काय होतं, व्यवस्थित होऊन जातं बाही तयार झाल्याच्या नंतर. हे पहा, इथून आता हे पहा थोडासा उंच आकार देऊन घ्यायचा सर्वात आधी. नंतर थोडासा असा खोलगट इथून द्या, थोडंसं मार्किंग केलं तिथून. नंतर थोडा थोडा कमी कमी करत अशा पद्धतीने इथे आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यावा लागतो. आकार व्यवस्थित आहे का ते एकदा असं बघून घ्यायचं आहे. आता खोलगट बाजू आपली समोरच्या बाजूला असते, असं मार्किंग करून घ्या. आता इथे अशी लाईन ओढून घ्यायची आहे. आता हे मी इथे कट करून टाकते. हे अशा पद्धतीने सर्वात आधी दोन्ही सुद्धा पकडून इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. मध्याचं मार्किंग करून घ्या. आता ह्यामधले 2 पदर मी बाजूला करून घेते. हे अशा पद्धत 2 बाजूला घेतले. आता ही आपली खोलगट बाजू आहे मार्किंग केलेलं. इथून थोडंसं पुढून घ्या. हे पहा, इथून घ्या. नंतर असं कमी कमी करत हे इकडच्या बाजूला घ्यायचं आहे इथपर्यंत. हे अशा पद्धतीने इथं आपला परफेक्ट बाहीचा आकार तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. हे व्यवस्थित करून घेते थोडासा. इथे आपल्या बाहीचा आकार परफेक्ट झालेला आहे. आता हे कटिंग करून घ्यायचं. हे पहा, अशी घडी करून घेते. हे अशा पद्धतीने घडी करून घेतली. ओपन करून घेते. आहे असं ठेवून घ्यायचं. हे पहा, बघू शकता आहे असं इथे मी ठेवून घेतलं. आता हे मी कट करून घेते. आता इथे आपल्याला ही समोरची बाजू पूर्ण तयार करून घ्यायची आहे.
इथे आपली समोरची बाजू तयार झालेली आहे. आता इथे आपल्याला पाठीची बाजू तयार करून घ्यायची आहे. इथे आपली पाठीची सुद्धा बाजू तयार करून झालेली आहे आणि आपली समोरची बाजू सुद्धा अस्तर जोडून तयार झाली. आता हे ह्याच्यावरती असं उलट ठेवून घ्या. आता इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं. दोन्ही सुद्धा बाजूंचं गळ्याच्या बाजूला पकडताना एकसारखं पकडायचं आहे. हे पा अशा पद्धतीने आणि अर्धा इंच पकडून शोल्डर जोडून घ्यायचं आहे. पा इथे अर्धा इंच पकडायचं आहे. ही सुद्धा बाजू गळ्याच्या बाजूला पकडताना एकसारखी पकडा आणि अर्धा इंच पकडून डबल शिलाई देऊन घ्यायची दोन्ही सुद्धा बाजूंना. इथे आपलं शोल्डर जोडून झालं. आता इथे कमी जास्त आहे का बघा. दोन्ही सुद्धा एकसारखं करून घ्यायचं आहे. थोडंसं जास्तीच आहे, कट करून टाकलं. आता ही सुद्धा बाजू बघून घ्यायची आहे. हे पहा, बाही जोडणे आधी बघायचं आहे. दोन्ही सुद्धा बाजू एकसारखे करून घ्यावे लागतात, नाहीतर बाहीची उंची कमी जास्त होऊ शकते. हे पहा, अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजू एकसारखे करून घ्यायच्या आहेत. धागे असतील तर सावकाशमध्ये असे कट करून टाकायचे आहेत. आता इथे मी दोन्ही सुद्धा बाजू अशा पद्धतीने ठेवून घेते. खोलगट बाजू हे पहा बघू शकता, ही खोलगट बाजू आहे अशी ठेवून घेते. ह्याच्या समोरच्या बाजूला दुसरी सुद्धा आपली खोलगट बाजू आहे बघू शकता, ही अशी ठेवून घेते. म्हणजे काय होतं, उलट होत नाहीये, त्यासाठी असं ठेवून बघा दोन्ही सुद्धा बाजू आणि ह्या दोन्ही सुद्धा बाजू. आता इथे आपल्याला बाहीला अस्त्र जोडून घ्यायचं आहे दोन्ही सुद्धा बाजूंना. इथे आपलं दोन्ही सुद्धा बाजूंचा अस्त्र जोडून झालं. आता बाही जोडून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने ठेवून घ्या. ही आपली समोरची बाजू आहे. आता ही खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते. आपण मागाशी कटिंग करताना केलेलं मार्किंग सुद्धा आहे. असं मध्यावरती ठेवून घ्या. हे पहा, आणि बाही जोडून घ्यायची आहे दोन्ही सुद्धा बाजूंना. शक्यतो काय करायचं, बाही मध्यापासूनच जोडत जा आणि शोल्डर पाठीच्या बाजूला करून घ्या. हे अशा पद्धतीने बाही जोडताना म्हणजे दिसायला ते व्यवस्थित दिसतं. आता बाही जोडून घ्यायची आहे दोन्ही सुद्धा बाजूंच्या. ही सुद्धा बाजू त्याच पद्धतीने बघू शकता, अशा पद्धतीने ठेवून घ्या. अशा पद्धतीने ही जोडली जाईल ते लक्षात घ्यायचं आहे. खोलगट बाजू ही आपली समोरची बाजू आहे, त्या बाजूला करून घ्यायची आहे.
घेर तयार करून घ्यायचा आपल्याला इथे. हे पहा, त्यासाठी काय करायचं आहे, ही खालची बाजू आहे का, आपण अर्धगोल कट केलेली ही बाजू एकदा घडी करायची, परत एकदा घडी करून घ्यायची आणि शिलाई देऊन घ्यायची. हे पहा, एकदा घडी परत एकदा घडी. हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण घेरला आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण घेरला इथे मी खालच्या बाजूला पूर्ण शिलाई देऊन घेतली. ही सुद्धा बाजू मी त्याच पद्धतीने तयार करून घेतली. आता इथे आपल्याला साडीचा घेर तयार करून घ्यायचा आहे. बघू शकता, ही समोरची बाजू आपण ठेवणार आहोत. हे पहा, अशी घडी करून घेते कापडाची, म्हणजे समोरची बाजू, समोरच्या घेरची बाजू. आता इथे मी काय करणार आहे, एकसारखं पकडा फक्त पकडताना. हे पहा, अशा पद्धतीने ही आपली बंद बाजू झाली. फक्त समोरच्या बाजूला आपण डिझाईन बनवणार आहोत. हे पहा, फक्त पट्टी जोडून घ्यायची आहे समोरच्या बाजूला, म्हणजे दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसेल. हे पहा, एका लाईनीमध्ये हा कपडा इथे मी कट करून घेतला. हे पहा, फक्त समोरची बाजू लक्षात ठेवा, ही आपली सुईची बाजू आहे. आता बघू शकता, ही आपली सुद्धा सुईची बाजू आहे. आता ही पट्टी तेवढ्याच उंचीची बरोबर अशी मी कट करून घेतली. जेवढ्या उंचीची आपली घेरची उंची असेल ना, तेवढ्याच उंचीची बरोबर अशी ही मी ते साडीच्या काठाची पट्टी कट करून घेतली. 2 पट्ट्या कट करून घेतल्या. आता इथे काय करायचं आहे, सर्वात आधी ह्या पट्ट्या, हे पहा, ही पट्टी मी अशी ठेवून घेते. ही आपली सुईची बाजू आहे आणि त्याच्यावरती हे पहा, ही सुद्धा सुईची बाजू आहे. आता ही सुईची बाजू मी अशी ह्याच्यावरती ठेवून घेते. हे पहा, अशा पद्धतीने तेवढ्याच उंचीची बरोबर तुम्हाला इथे ही पट्टी कट करून घ्यायची आहे जोडण्यासाठी. आणि इथे अशी मी ठेवून घेतली, ही सुईची बाजू, ही सुईची बाजू असं ठेवून घेतलं. आता इथे ही पट्टी पूर्ण अशी खालीपर्यंत जोडून घ्यायची आहे आणि वरच्या बाजूला नंतर हे पहा, अशा पद्धतीने पकडून इथे सुद्धा दाबटीप टाकून घ्यायची आहे. ही पट्टी जोडून झालेली आहे. आता ह्या बाजूने ही आपली उलट बाजू आहे. एकदा घडी करायची, परत एकदा घडी करून घ्यायची. हे पहा, अशा पद्धतीने आणि इथे पूर्ण अशी शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे आपण पूर्ण शिलाई देऊन घेतली. आता ही पट्टी मी अशीच ठेवून घेते. आता हे पहा, ही बाजू काय करायचं, हे पहा, अशी ठेवून घ्या. ह्याच्यावरती उलटी ठेवून घ्यायच्या, ही बाजू उलट झाली पाहिजे. ही आपली सुईची बाजू आहे पट्टीची, आत्ताच आपण जोडून घेतली ती. ह्याच्यावरती अशी ठेवून घ्या. हे अशा पद्धतीने. आता इथे आपण शिलाई देऊन घेतली, असं पकडायचं, फक्त तिथेच एकसारखं आलं पाहिजे. हे अशा पद्धतीने पकडून धरायचं आहे, किंवा ह्या बाजूने जोडायला सुरुवात केली तरी सुद्धा चालेल. हे अशा पद्धतीने पकडायचं आणि इथून पूर्ण अशी पट्टी जोडत जोडत वरच्या बाजूला घ्यायची आहे. एका बाजूची इथे आपली पट्टी जोडून झाली. आता दुसरी सुद्धा बाजूची इथे जोडून घ्या. ही आपली पट्टी आहे. हे पहा, आता ही बाजू ह्याच्यावरती अशी ठेवून घ्या. ही सुईची बाजू, हे पहा, ही सुईची बाजू ह्याच्यावरती अशी ठेवून घ्या. ही उलट बाजू झाली पाहिजे. हे पहा, अशी इथे ठेवून घ्या आणि जोडून घ्या आणि दाबटीप टाकून घ्यायची आहे. इथे आपली पूर्ण पट्टी जोडून झालेली आहे. फक्त समोरच्या बाजूला आपण इथे जोडून घेतली. आता बघू शकता, हा मध्य आहे. हे पहा, वाटलंच तर असं ठेवून बघितलं तरी सुद्धा चालेल, एकसारखं करून घ्या. हे पहा, हा मध्य आहे. मार्किंग करून घेतलं. इथे आपण आताच पट्टी जोडून घेतली ना, बरोबर असं मार्किंग करून घ्या मध्याचं. आता इथे ह्याचा पण अस्तरची बाजू, हे पहा, हा सुद्धा मध्य आपण कटिंग करताना केलेला होता. बघू शकतो इथे आहे मार्किंग. हा मध्य ह्याच्यावरती बरोबर आला पाहिजे, ते लक्षात ठेवा. अस्तर आतल्या बाजूला ठेवून घ्यायचं. हे पहा, ह्याच्यावरती असं मध्य बरोबर आला पाहिजे जोडताना, ते लक्षात ठेवा. आता इथे हे पहा, एवढा कपडा शिल्लक आहे ह्या बाजूला, मग तेवढ्या भागामध्ये चुन्या टाकून घ्यायच्या. आता ह्या सुद्धा बाजूला बघू शकता आपला केवढा कपडा शिल्लक आहे. ह्या बाजूला सुद्धा भरपूर झाला.
मग तेवढ्या भागामध्ये चुने टाकून घ्यावे लागतात. आता इथे 2 इंच प्लेन सोडून द्यायचं फिटिंगच्या बाजूला. 2 इंच इथे आपण मार्किंग सुद्धा केलेलं आहे. फिटिंगच्या बाजूला असं प्लेन सोडून द्या, प्लेनमध्ये सोडून द्यायचं. तिथे काय आपल्याला चुन्या टाकायच्या नाहीयेत. तिथून प्लेन सोडून पूर्ण बाजूला आपल्याला इथे चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. फक्त इथे एवढीच पट्टी आपल्याला इथे प्लेन सोडायच्या, इथे काय चुन्या टाकायच्या नाहीयेत, लक्षात ठेवा. इथे सुद्धा एवढ्या भागामध्ये चुन्या टाकायच्या नाहीयेत, एवढ्याच भागामध्ये. इथे सुद्धा एवढ्या भागामध्ये चुन्या टाकायच्या नाहीयेत. आणि ह्या बाजूला इथे सुद्धा थोडंसं असं प्लेन ठेवायचं आहे, ते लक्षात ठेवा. इथे मी दोन्ही सुद्धा बाजूंना, ह्या बाजूला 3 आणि ह्या बाजूला 3 अशा पद्धतीने चुन्या टाकून घेतलेल्या आहेत. ही बाजू आपली ते प्लेनच आहे. आता इथे आपल्याला पाठीच्या बाजूचा घेर तयार करून घ्यायचा आहे. इथे फक्त चुन्या टाकून घ्यायच्यात. 2 इंच प्लेन सोडायचं. ह्या सुद्धा बाजूला 2 इंच असं प्लेन सोडून द्यायचं आहे अस्तरच्या कापडावरती, ते लक्षात ठेवा. आता फक्त साडीच्या कापडाच्या पूर्ण चुन्या टाकून घ्यायच्यात. इथे तुम्ही तुमच्या आवड्यानुसार ठेवले तरी सुद्धा चालतील. आता इथे आपल्याला घेर जोडून घ्यायचा आहे. दोन्ही सुद्धा बाजूंचा मध्य करून घ्या. ही समोरची बाजू आहे, त्याच पद्धतीने पाठीच्या बाजूत सुद्धा जोडून घ्यावा लागेल. हे असं मध्य करून घ्या, कारण की समोरच्या बाजूला आपण इथे पट्टी लावली ना, म्हणूनसाठी. हे मध्य करून घेतला. इथे मध्याचं मार्किंग आपल्या इथे झालेलं आहे. ही समोरची बाजू आहे, लक्षात ठेवा. आता हा समोरच्या बाजूचा घेर आपला, हे ह्याचा सुद्धा आपण मागाशी मध्य करून घेतला होता आणि अस्तरच्या कापडावरती सुद्धा आपल्या इथे मध्य आहे. आता इथे काय करायचं, हे उलट ठेवून घ्यायच्यावरती. हे ही सुईची बाजू झाली पाहिजे, ही सुद्धा सुईची बाजू झाली पाहिजे आणि ही उलट बाजू झाली पाहिजे, म्हणजे अस्तरची बाजू वरच्या बाजूला, म्हणजे मध्यावरती आपल्या इथे आला पाहिजे. हे अशा पद्धतीने मध्यावरती आला पाहिजे आणि ह्या बाजूला अशा पद्धतीने हे जोडून घ्या. बघू शकता बरोबर पुरतंय. हे मग त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू अशी इथे जोडून घ्यायची आहे. दोन्ही सुद्धा बाजू, ही बाजू आणि ही बाजू, आणि त्याच पद्धतीने पाठीची सुद्धा बाजू जोडून घ्या पूर्ण कमर घेरला आणि डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे पाठीमागची सुद्धा बाजू जोडून घ्यायची. ही सुईची बाजू, ही सुईची बाजू, ही उलट बाजू म्हणजे अस्तरची बाजू. आता ह्याच्यावरती ठेवून घ्या. हे असं पकडा आणि जोडून डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे आपला समोरच्या सुद्धा बाजूचा घेर तयार झाला. त्याच पद्धतीने मी पाठीच्या सुद्धा बाजूचा घेर तयार करून घेतला. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. ही आपली समोरची बाजू आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता ह्याच्यावरती ही आपली पाठीची बाजू अशी ठेवून घ्या. ह्याच्यावरती उलटी ठेवायची आहे. अशा पद्धतीने हे उलट झालं पाहिजे, म्हणजे अस्तरची बाजू वरच्या बाजूला आली पाहिजे. ही सुईची बाजू लक्षात ठेवायची आहे नेहमी. आता इथे ही बाजू घेते मी. आपण कटिंग करताना केलेलं मार्किंग सुद्धा आहे, बघू शकता. ही समोरची बाजू लक्षात ठेवा. आता इथे दंडघेर मार्किंग करून घ्यायचं आहे. फिटिंगचं मार्किंग करून घ्या. आवडीनुसार सुद्धा ह्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. इथे मी दंडघेर मार्किंग करून घेते, जेवढा असेल तेवढा. इथे सुद्धा सेम तेच मार्किंग करून घ्या, एकसारखं झालं पाहिजे. हे दोन्ही सुद्धा एकसारखं पकडायचं आहे, कमी जास्त होऊ देऊ नका बाही फिटिंगमध्ये. हे इथे सुद्धा मी तेच मार्किंग असं करून घेतलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही ठेवू शकता. आता इथे बघू शकता, हे दंडघेर. आता इथे आपलं छाती फिटिंगचं मार्किंग आहे. आता असं पकडा आणि इथे असं मार्किंग हे जोडून घ्यावं लागतं, लक्षात ठेवत जा नेहमी. इथे मी अशी लाईन जोडून घेतली, बघू शकता. इथे सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. आता ह्या सुद्धा बाजूला तीच पद्धत. हे असं पकडायचं आणि मार्किंग करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने.
त्यासाठी आपण इथे 2 इंच जास्त ठेवलं, जरी फिट्ट झालं तरी उसवायला सोपं पडतं. त्यासाठी बघू शकता अशी इथे मी लाईन ओढून घेतली. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे आपलं फिटिंगचं मार्किंग करून झालेलं आहे. आता इथं काय करायचं आहे, हे पहा इथून शिलाई देत देत यायचं आहे. ह्या मार्किंगवरती पहिली शिलाई तुमची बसणार आहे. आता इथे 7 इंचाने थोडंसं म्हणजे कमरेपासून 7 इंच इथपर्यंत हे चारही सुद्धा एकसारखं पकडायचं. हे पाहिजे चारही सुद्धा एकसारखं पकडायचं आणि शिलाई देऊन घ्यायची 7 इंचापर्यंत. वाटलं तर असं 7 इंच इथे आपला कमरगेर आहे तिथून खाली 7 इंच हे असं पकडा आणि 7 इंचापर्यंत चारही सुद्धा एकसारखं पकडायचं. तिथून हे सेपरेट करून घ्यावं लागतं, लक्षात ठेवायचं आहे. आता इथून मग काय करायचं, हे पहा इथून कमरगेरपर्यंत आल्याच्या नंतर हे पहा इथून क्रॉसमध्ये घेत घेत 7 इंचापर्यंत यायचं आहे. तिथून हे सेपरेट होणार, ते लक्षात ठेवायचं आहे. इथे सुद्धा तीच पद्धत वापरायची आहे. इथून क्रॉसमध्ये घेत घेत 7 इंचापर्यंत यायचं आहे, लक्षात ठेवा. नंतर इथून फक्त साडीचा कपडा घ्यायचा. क्रॉसमध्ये आलो ना आपण, फक्त साडीचा कपडा पकडायचा आहे. तिथून खालीपर्यंत शिलाई देऊन मग घ्यावी लागते, लक्षात ठेवायचं. हे पहा अशा पद्धतीने इथे पूर्ण पॅक करून घ्या. क्रॉस घेत घेत या, म्हणजे घेर सुद्धा आपल्या इथे भरपूर झाला पाहिजे, ते लक्षात ठेवायचं नेहमी. नंतर काय करायचं, हा साडीचा घेर डबल शिलाई देऊन घ्या. साडीचा घेर आतल्या बाजूला ठेवून द्यायचा नंतर, आणि नंतर फक्त अस्तरवरती शिलाई देऊन घ्यावी लागते. हे पहा इथून मग अस्तरला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे खालीपर्यंत. तिथे आपली परफेक्ट फिटिंग होणार आहे, लक्षात ठेवायचं. आता इथे आपल्याला दोन्ही सुद्धा बाजूंची फिटिंग करून घ्यायची आहे त्याच पद्धतीने. इथे आपली परफेक्ट फिटिंग झालेली आहे, बघू शकता. दोन्ही सुद्धा घेर आपले इथे सेपरेट सुद्धा झालेले आहेत, म्हणजे घेर असा दिसायला असा भरपूर दिसतो आणि मोठा सुद्धा दिसतो दोन्ही सेपरेट झाल्यामुळे. त्यासाठी नेहमी एक पद्धत लक्षात ठेवत जा, कमरेपासून इथे 7 इंच मार्किंग करून घ्यायचं. 7 इंच मार्किंग करून घ्यायचं म्हणजे काय होतं, इथून दोन्ही सेपरेट करायला सोपं जातं, ते लक्षात ठेवा. इथून मग काय करायचं, थोडंसं क्रॉसमध्ये शिलाई देत देत घ्यायची, म्हणजे इथून सेपरेट करायला सोपं जाईल, लक्षात आलं नेहमी. मग क्रॉसमध्ये शिलाई देत देत दोन्ही सुद्धा घेर सेपरेट करून डबल शिलाई देऊन घ्यावी लागते. आत्ता दाखवलं मी त्या पद्धतीने. आता ह्या बाजूची परफेक्ट फिटिंग करून झाली. आता त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू परफेक्ट फिटिंग करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला बटन तयार करून घ्यायचे आहेत. 4 बटन बनवून घेणार आहे इथे मी. अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे. आता हे बटन आहे याच्यामध्ये ठेवून घ्या. हे अशा पद्धतीने ठेवून घेतलं आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता मी 4 बटन तयार करून घेतले कापडापासून. आता हे आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. आता हे बटन इथे आपल्याला एकसारखं मार्किंग करून पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे.
ही अशा पद्धतीने पूर्ण पॅक करून घ्यायचा इथे. इथे मी समान अंतरावरती बटन सुद्धा जोडून घेतले. इथे बघू शकता आपला गळा सुद्धा एकदम असा व्यवस्थित आलेला आहे. मुंड्याचा आकार सुद्धा परफेक्ट आलेला आहे. इथे बघू शकता कमी कापडामध्ये इथे मी हा ड्रेस बनवलेला आहे. म्हणजे अर्ध्या साडीपेक्षा थोडीशी कमी साडी होती, म्हणून मी काय केलं, इथे काठाची पट्टी वापरली, जोडून घेतल्या आणि इथे जोडून घेतली. लक्षात. त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा करू शकता. इथे सुद्धा ह्या बाजूला चुन्या टाकल्या आणि ह्या सुद्धा बाजूला थोड्याशा मी मोठ्या चुन्या टाकल्या, म्हणजे घेर सुद्धा आपल्या इथे भरपूर झाला पाहिजे ना, त्यासाठी. आता इथे फक्त पाठीच्या बाजूला मी काय केलेलं आहे, मला थोडासा कपडा कमी पडला म्हणूनसाठी मी थोडंसं जोडून घेतलं, चुन्या जास्त येण्यासाठी. मग जोडून घेऊन दापटीप टाकून घेतली, म्हणजे चुन्या इथे माझ्या सुद्धा भरपूर आलेल्या आहेत. ह्या पद्धतीने मी ते सुद्धा केलेलं आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. कमी कापडामध्ये इतका सुंदर ड्रेस आपण ह्याच्यामध्ये तयार करू शकतो. इथे तुम्ही नक्की काठाची पट्टी वापरा. तुम्ही सुद्धा शिल्लक राहिलेल्या साडीपासून सुंदर असा वन पीस कटिंग व शिलाई करून नक्की बघायचं आहे. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.